संघर्षशील व्यक्तिमत्वाचा आणि सेवाभावाचा अखंड प्रवास। सूर्य हा मावळण्यापूर्वी आपल्या प्रत्येक किरणातून पृथ्वीला प्रकाश, ऊर्जा आणि ऊब देत राहतो। स्वतःचा विचार न करता इतरांच्या जीवनात प्रकाश पेरण्याची हीच त्याची वृत्ती असते। अशाच प्रकारे समाजात काही व्यक्ती असतात, त्या आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा, पदाचा आणि सामर्थ्याचा उपयोग केवळ स्वतःसाठी करत नाहीत, तर समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर झटत राहतात। त्यांच्यासाठी सेवा ही नोकरी नसते, तर जीवनमूल्य असतं। अशाच संघर्षशील, सेवाभावी, कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे प्रतिभाताई सुर्वे। चोपडा या गावात प्रतिभाताईंचा जन्म झाला। त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धरणगाव येथील PR हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षणही त्यांनी धरणगावातच पूर्ण केले। शालेय जीवनामध्ये मला अनेक विद्यार्थ्यांची मैत्री म्हणून जशी साथ मिळाली, तशी खऱ्या अर्थाने जोशी मॅडम असतील, आमच्या इखे मॅडम असतील, बाजपेयी सर होते, या साऱ्यांनी, गालापुरे सर होते की जे नंतर या विद्यालयाचे मुख्याध्यापक पण होते, या साऱ्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांबरोबरच एक पालकत्वाची भूमिका ठेवून आमच्यावर खऱ्या अर्थाने संस्कार घडले आणि आम्ही जीवनात काहीतरी करावं अशा दृष्टीने या क्षेत्रात आम्ही घडलो, याचा मला अभिमान आहे। लहान वयातच वडिलांचं छत्र हरपलं, मात्र आईनं जिद्द, कष्ट आणि संस्कारांची श्रीमंती त्यांना आयुष्यात दिली। आम्ही 4 भावंड होतो, 2 भाऊ आणि 2 बहिणी, आई वडील असं आम्ही इथं वास्तव्य करायचो। माझे वडील देखील जिल्हा परिषदेला इथं पंचायत समितीत होते। त्यांचं मी 10वीत असताना निधन झालं। त्यानंतर आई व लहान भाऊ आम्ही इथं राहायचो। आईवडिलांचे चांगले विचार आणि उत्कृष्ट संस्कार, त्यांच्या संस्कारांनीच मी नंतर पुढे सगळ्या वाटचाली करू शकली। अगदी लहानपणापासून तर आतापर्यंत ताईंना मी जे काही पाहिलं, अत्यंत संघर्षमय असं जीवन त्यांचं आहे। त्या माझ्या शेजारी राहत असत। वडील जिल्हा परिषदच्या सेवेत होते, आई गृहिणी होती। बालपण अत्यंत चांगलं गेलं। त्यानंतरच्या काळात महाविद्यालयीन जीवनात त्यांनी निवडणुका लढवल्या, अत्यंत चांगलं शिक्षण घेतलं, अत्यंत डॅशिंग आणि विद्यार्थीप्रिय अशा त्या होत्या। क्रीडा क्षेत्रात शालेय जीवनापासूनच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत अनेक वेळा संघाचे कर्णधार म्हणून धुरा सांभाळली। पुणे विद्यापीठात कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट या खेळात त्यांनी विद्यापीठ स्तरावर अनेक पदकं आणि बक्षिसं मिळवली। तसंच जिल्हा परिषदेच्या विभागीय स्तरावर सुद्धा त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकं प्राप्त केली। महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ताई अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सक्रियपणे जोडल्या गेल्या। विद्यार्थी कार्यकर्त्या म्हणून संघटन कौशल्य आणि सामाजिक प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता त्यांच्या व्यक्तिमत्वात आधीपासूनच विकसित झाली होती। ताईंनी अभाविपचे शहर मंत्री म्हणून यशस्वीपणे नेतृत्व देखील केले। पुढे प्रशासकीय सेवेत या गुणांचा त्यांनी प्रभावीपणे उपयोग केला। जिल्हा परिषदेशी त्यांचं नातं केवळ नोकरीचं नव्हतं, ते भावनिक होतं। त्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत काम करण्याची संधी मिळाली। सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना ग्रामीण भागातील महिला, बचत गट, अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आला। महिलांचं सक्षमीकरण, स्वावलंबन आणि विकास हा ग्रामीण प्रगतीचा पाया आहे, याची त्यांना प्रकर्षानं जाणीव झाली। जिल्हा परिषदेतील आपल्या प्रदीर्घ सेवा काळात प्रतिभाताईंनी महिला व बालविकास, सामान्य प्रशासन, आरोग्य, बांधकाम, पंचायत समिती, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अशा अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये जबाबदारी सांभाळली। आरोग्य विभागात कार्यरत असताना जगावर कोरोनाचे अभूतपूर्व संकट कोसळले। अशा कठीण काळात प्रतिभाताईंनी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली। विविध आरोग्य शिबिरांचं नियोजन, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सातत्यानं प्रोत्साहन देणं या सर्व कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात काम करताना त्यांना शिक्षकांच्या अनेक समस्या जवळून पाहायला मिळाल्या। विशेषतः विना अनुदानित आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांना अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत होता।
12 ते 15 वर्षापासून विना अनुदानित शिक्षकांचा पहिला टप्पा हा राज्य स्तरावर मंजूर करण्यात सक्रिय सहभाग घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत बचत गटांचं काम करताना अंगणवाडी परिवीक्षिका, सेविका आणि काही कर्मचाऱ्यांचेही अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत याची मला जाणीव झाली आणि त्यातूनच मी 1998मध्ये परिवीक्षिका संघटनेची स्थापना केली. त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचं म्हणजे परिचर ते शाखा अभियंता या सर्व कर्मचाऱ्यांच्या 16 संघटना एकत्र करून कर्मचारी महासंघाशी राज्य पातळीवर मध्यवर्ती संघटनेशी जोडली गेली. राज्यावर उपाध्यक्ष, अध्यक्ष या अनेक पदांवर 20 ते 22 वर्ष काम करताना कर्मचाऱ्यांच्या विशेषतः परिवीक्षकांच्या वेतनश्रेणी, अंगणवाडी सेविकांच्या गुणवत्तेनुसार भरती प्रक्रिया होणं, विधवा, परित्यक्त्या महिला, अपंग महिला यांना बदलीतून सूट मिळवून देणं, सांख्यिकी सहाय्यकांना विस्ताराधिकारी पदावर नियुक्ती देणं आणि वेतनश्रेणीबाबत, सेवानिवृत्तीबाबत अशा अनेक प्रश्नांना मी शासन स्तरावर देखील मंत्रालयातून पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला. सुमारे 30 वर्षांच्या सेवा काळात तब्बल 16-17 वर्ष त्यांनी शिक्षण विभागात कार्य केलं. अनेक रखडलेल्या प्रस्तावांना गती दिली. पदोन्नती, आंतरजिल्हा बदली, स्थायी प्रमाणपत्र आणि सर्व सेवाविषयक बाबींसाठी पाठपुरावा केला. या कार्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक ताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. जिल्हा परिषदेला अनेकदा मिनी मंत्रालय म्हटलं जातं. इथं प्रशासकीय कामकाजासोबत राजकीय घडामोडींचाही प्रभाव असतो. अशा वातावरणातही प्रतिभाताईंनी आपल्या स्पष्ट वक्तेपणा, प्रामाणिकपणा आणि नियमांप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर स्वतंत्र आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केली. प्रतिभाताईंच्या व्यक्तिमत्वातील सामाजिक बांधिलकी ही प्रशासकीय सेवेत आल्यानंतर निर्माण झालेली नव्हती. तिची पाळंमुळं त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातच रुजली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. खानदेशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी आघाडीची भूमिका बजावली. विद्यार्थी परिषदेमार्फत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी अनेक प्रकारचे लढा आम्ही दिला. 1989-90मध्ये विद्यापीठ इथं जळगाव इथं व्हावं म्हणून आम्ही रेल रोको आंदोलन होतं आमचं. त्यात सर्व स्टेशनवर सर्व विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली रेल्वे येण्याच्या आधी. तसंच आम्हाला धरणगावला सर्व विद्यार्थिनींना अटक केली. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असल्याने बसने आणि पोलीस व्हॅनने अटक केली. काही ठिकाणी मारहाण पण आम्हाला झाली आणि आम्हाला अटक केल्यामुळे रेल्वे रोको आंदोलन सक्सेस करायचं नाही असं प्रशासनाचं धोरण होतं. परंतु रेल्वे व्हॅनमधनं आम्ही 2-3 मैत्रिणी उतरलो आणि धरणगाव रेल्वे स्टेशनवर एका खड्ड्यात लपून राहिलो आणि नंतर रेल्वे आल्यानंतर आम्ही छुप्या पद्धतीने पटकन पळत जाऊन रेल्वेसमोर पटरीवर झोपून दिलं आणि त्यावेळी मात्र ते जिल्हाभरातलं एकच आंदोलन सक्सेस झालं आणि त्यामुळे आज जे जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे त्याची भव्य दिव्यता पाहून आणि उत्तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आज उच्च दर्जाचं शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याचं आमचाही त्यात खारीचा वाटा आहे हे पाहून समाधान होतं. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत काम करताना त्यांनी ग्रामीण महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. बचत गट चळवळीला गती देत महिलांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्यानं मार्गदर्शन केलं. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांच्या अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या. त्यांच्या प्रश्नांना संघटितपणे न्याय मिळावा या उद्देशानं 1998मध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांची संघटना स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ताईंच्या व्यापक जनसंपर्काची आणि समाजातील विश्वासार्ह प्रतिमेची दखल अनेक सामाजिक आणि सहकारी संस्थांनी घेतली. स्वर्गीय हनुमंतराव पवार, बेबीआबा पाटील आणि इतर मान्यवरांच्या आग्रहावरून त्यांनी गस सोसायटीच्या निवडणुकीत प्रवेश केला. 2008 मध्ये त्या प्रथमच निवडणूक लढल्या आणि सर्वाधिक मतं मिळवत विजयी झाल्या. ताईंच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध संस्थांनी अनेक पुरस्कारांनी गौरव केला आहे. 2008 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब आणि ग्रामविकास मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांसाठी केलेल्या विशेष कार्याबद्दल जाणीव पुरस्कार,
दैनिक लोकमतचा वुमन्स अचिव्हर्स, दैनिक सकाळचा स्त्री सन्मान, दैनिक तरुण भारतचा गोदावरी सन्मान यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. सन 2011 मध्ये त्यांनी प्रतिभा फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, गरजू महिलांसाठी औषध वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आरोग्य जनजागृती, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरं यासारखे सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवण्यात आले. सेवा काळात पदोन्नती मिळत गेली आणि अखेरीस त्या गटविकास अधिकारी या महत्त्वाच्या पदावर कार्यरत झाल्या. बोदवड आणि एरंडोल पंचायत समित्यांमध्ये काम करताना त्यांनी कार्यालयीन शिस्त, लोकाभिमुख प्रशासन आणि कार्यक्षम नियोजन यांना प्राधान्य दिले. ते हजर झाल्यापासून त्यांची प्रशासकीय शिस्त एवढी चांगली आहे की त्यांनी हजर झाल्यानंतर पंचायत समितीच्या कामकाजामध्ये चांगल्या पद्धतीने नाविन्यपूर्ण असा बदल घडवून आणलेला आहे. आमच्या ऑफिसमधल्या महिलांसाठी एक समिती म्हणून नेमली आणि त्या महिला निवारण समितीमध्ये त्यांनी आमच्यासाठी महिलांना लागणाऱ्या प्रत्येक फॅसिलिटीजसाठी विचार करून त्यांनी आम्हाला फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या. आणि सुरभा मॅडम ह्या एक सक्षम अधिकारी म्हणून आमच्यासोबत आज कार्यरत असताना मला त्यांचा खूप कमी कालावधी पिरियड मिळाला, पण तो खूप अविस्मरणीय माझ्यासाठी असणार आहे. एरंडोल येथील हजारो घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळावा, शासनाच्या योजना पात्र व्यक्तींपर्यंत वेळेत पोहोचाव्यात आणि विकास कामांना गती मिळावी यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. अल्पावधीत घरकुले, पाणंद शेतरस्ते, शाळा निर्लेखनाचे प्रस्ताव, गोठाशेड, दलित वस्ती सुधारणा प्रकरणे यासाठी ग्रामविकास अधिकारी, शिक्षक यांच्या सहकार्यानं सर्व प्रस्ताव मंजूर करून कामास चालना दिली. या सर्व कामांसाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा पाठपुरावा आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. मॅडम गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती एरंडोलचा कारभार सांभाळत असताना आमच्या ज्या ग्रामीण भागातील ज्या विविध योजना आहेत या संदर्भातील अडीअडचणी समजून घेऊन विशेषतः घरकुलाच्या बाबतीमध्ये पंचायत समिती स्तरावरून नोडल अधिकारी नेमून होम टू होम सर्वे करून घरकुलाच्या कामांमध्ये उत्कृष्ट अशी प्रगती मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तसेच ज्या विविध योजना आहेत याच्यातसुद्धा मॅडमांनी चांगल्या प्रकारे कार्य येत्या 1 महिन्यात केलेले आहे. ताईंच्या कामाची ओळख केवळ आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची नव्हती, तर प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रेरणा देणाऱ्या नेतृत्वाची होती. कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि माणसांशी जिव्हाळ्याने वागण्याची वृत्ती या दोन्ही गुणांचा सुंदर मिलाप त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. आज प्रतिभाताई प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. मात्र अशा व्यक्ती कधीच निवृत्त होत नसतात. त्यांचं पद संपतं, पण त्यांचं कार्य, विचार आणि संस्कार समाजाच्या कायम स्मरणात राहतात. हे सर्व करताना मी प्रामाणिक हेतू ठेवला आणि नियमाला धरूनच काम केलं. यात काही अनुभव पण आले, काही संघर्ष पण झाले, त्रासही तेवढाच झाला. सत्य आणि नियमाने काम केलं तर तात्पुरता संघर्ष होतो, त्रास होतो, पण त्याच्यातून सकारात्मकताही तेवढीच असते आणि लोकांना लाभ मिळाला तर आपल्यालाही त्याचं चांगलं समाधान असतं. म्हणून मी सर्वांना एक संदेश देऊ शकते की त्रास झाला तरी न डगमगता, कुठेही खोटी तडजोड न करता प्रामाणिकपणे काम केलं तर प्रशासकीय सेवेत समाजसेवेबरोबरच चांगलं काम करता येतं. ताई, आपण प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत आहात, परंतु जनतेच्या मनातून कधीच निवृत्त होणार नाहीत. आपल्या कार्याने असंख्य लोकांच्या आयुष्यात आशेचा दिवा प्रज्वलित केला आहे. आपल्या सेवाभावाचा हा प्रकाश पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.